नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आपल्या समेत आता दादाभाऊ थोरात हे आहेत. पिंपळगाव पंचायत समिती गणातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. दादाभाऊ, तुमचा परिचय द्या प्रथम. माझं नाव दादाभाऊ सभाजी थोरात. मी पंचायत समिती पिंपळगाव तर्फे माळुंगे या गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्या पक्षातून केले? भाजप. भारतीय जनता पार्टीतून केले. आता दिवसभरात तुम्ही कोणकोणत्या भागात प्रचार केलाय आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभला तुम्हाला? मी कालही वडगावला गणेश जयंती निमित्तानं गेलो, तिथे भरपूर प्रतिसाद होता. आज पूर्ण दिवसभर तांबडेमळा घर टू घर घेतलं आणि प्रत्येकाने आपुलकीने, अगदी आपुलकीने त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुम्ही आता नागरिकांना भेटताय, नागरिक तुम्हाला कोणकोणत्या समस्या सांगताय आणि त्या कशा पद्धतीने सोडवणार आहात? नाही, आता समस्या काय अजून सांगितलेल्या नाहीत. मी त्या समस्या जाणून घेणार आहे. गटामध्ये सगळ्या गटातल्या सगळ्या गावाच्या समस्या मी आमच्या गटामधल्या जाणून घेणार आहे. भारतीय जनता पार्टी आहे ना, नादखोळा काम आहे हे मी 2च दिवसात जाणून घेतले, जास्त नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांना किती ताकद दिली जाते हे आता मी जाणून घेतलंय. बाकी पक्षांमध्ये अशी कार्यकर्त्याची दखल घेतली जात नाही. तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहात? नागरिकांना मी विनंती करेल की बाबा एकदा संधी देऊन पहा. निश्चित तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल तुमच्या जीवनशैलीमध्ये झालेला असेल यात शंका नाही. आणि तुमच्या काही अडीअडचणी असतील तर कुठलंही काम असू द्या, ते निश्चित मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. पिंपळगाव तर्फे माळुंगे या गणामध्ये मी भारतीय जनता पक्ष या पक्षाच्या कमळ चिन्हावर उभा आहे. कमळ चिन्हापुढील बटन दाबून भरघोस मताने आपण मला विजयी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला कायम आपल्यासोबत मी राहील. मला कुठलाही स्वार्थ साधायचा नाही. राजकारण आता थोडंसं राजकारण जास्त समाजकारण अशी माझी पहिल्यापासूनची प्रवृत्ती असते. मी जास्त राजकारणात जात नाही, पण समाजकारणात मात्र मागे थांबत नाही.